भरधाव वेगानं गाडी चालवणारा आणि नॅशनल हायवेवर जीवघेणे स्टंट करणारा हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्य राजने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन डुकाटी पॅनेगल V4 स्पोर्ट बाईक घेतली आहे। गाडी घेतल्यानंतर त्यानं सातारा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणी स्टंटबाजी करून स्वतःसोबत इतर लोकांच्या जीविताला धोका निर्माण करत वेगवेगळे स्टंट केल्याचा देखील व्हिडिओ केलाय। हे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चर्चा सुरू झाली ती एकच म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीने असं कृत्य केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाते। मात्र मंत्र्यांच्या मुलासाठी राज्य सरकारने वेगळे नियम आणि कायदे बनवले आहेत का असा सवाल सर्वसामान्य जनतेने विचारला। त्याचबरोबर आदित्य राजची इंस्टाग्राम प्रोफाईल आपण पाहिली तर त्यावर विविध गाड्यांचे आणि बाईकचे फोटो आणि व्हिडिओ आपल्याला दिसतात। तसेच काही व्हिडिओमध्ये तो स्टंट करतोय। नॅशनल हायवेवर स्टंट केल्यावर चर्चा सुरू झाल्यावर आदित्य राजने हे सर्व व्हिडिओ डिलीट केले आहेत। आता दुसरा हा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। यामध्ये 100 नंबरची मर्सिडीज कार दिसत आहे आणि या स्टंटबाजीचं लोकेशन आहे जयकुमार गोरे यांचं निवासस्थान। मंत्री जयकुमार गोरे यांची 100 नंबरची मर्सिडीज गाडीचा त्यांच्या निवासस्थानासमोरचा अशा पद्धतीचा स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्य राजने परदेशात असताना अनेक नॅशनल रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतलाय। त्याच्या अकाउंटवर आपण फोटो आणि व्हिडिओ पाहिले तर त्यात विविध महागड्या स्पोर्ट बाईक आणि 4 व्हीलर आपल्याला दिसतात। आदित्य राजला महागड्या गाड्यांचा शौक असल्याचं दिसतंय। आधीच मंत्री जयकुमार गोरे हे एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याच्या प्रकरणात चर्चेत आले असताना त्यांचा आता मुलगा देखील आदित्य राज जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसत आहे। या स्टंटबाजीची सर्वत्र चर्चा सुरू झाल्यावर आदित्य राजने हे सर्व व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून डिलीट केले आहेत। तसेच त्याच्या गाडीला नंबर प्लेट देखील नाही। यावर वाहतूक पोलिसांनी किंवा परिवहन विभागाने कारवाई केली आहे का हा प्रश्न देखील उपस्थित होतो। बाकी या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।